नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे बारामतीतून। शरद पवारांसोबत पार्थ आणि जय पवारांची एक बैठक संपलेली आहे। विद्या प्रतिष्ठानच्या सेंट्रल बिल्डिंग मध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। पार्थ पवार आणि जय पवारांना शरद पवारांनी मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी नवनाथ बोरकर सध्या आपल्या सोबत आहेत। नवनाथ, तुम्ही विद्या प्रतिष्ठानच्या बाहेर आहात, बैठक संपलेली आहे। या बैठकीतून जय पवार आणि पार्थ पवारांना शरद पवारांनी मार्गदर्शन केल्याचं समजतंय। काही राजकीय चर्चा झाली आहे का या बैठकीत? नक्कीच सिद्धेश, या विद्या प्रतिष्ठान येथील सेंट्रल बिल्डिंगमध्ये जवळपास 2 तास जी आहे ती बैठक सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने या मीटिंगमध्ये जे बैठक जे सुरू झालेले आहे यामध्ये शरद पवार स्वतः या ठिकाणी आहेत आणि या बैठकीमध्ये पार्थ पवार, जय पवार हे देखील उपस्थित आहे। खऱ्या अर्थाने विश्वस्त मंडळाची बैठक जी आहे ते सुरुवातीला 10 वाजता सुरू झालेली होती आणि ती बैठक जी आहे ते 11 वाजता संपली। मग जवळपास 1 तास ही बैठक सुरू होती। खऱ्या अर्थाने दिवंगत अजित पवार हे या विद्या प्रतिष्ठानमध्ये प्रमुख विश्वस्त म्हणून होते। मात्र त्यांच्यानंतर आता त्यांचे चिरंजीव पार्थ पवार किंवा जय पवार यांना त्यांच्या जागेवरती विश्वस्त म्हणून घेण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। खऱ्या अर्थाने ही बैठक जी आहे ते संपल्यानंतर अजितदादा यांच्या भगिनी जे आहेत विजया पाटील यांनी देखील या ठिकाणी त्या दाखल झालेल्या आहेत आणि आता खऱ्या अर्थाने ती बैठक संपल्यानंतर फॅमिली बैठक जी आहे ती सुरुवात झालेली आहे। जवळपास 1 तास ही बैठक देखील सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। यामध्ये शरद पवार, पार्थ पवार, जय पवार आणि विजया पाटील हे बंद दारांमध्ये सध्या त्यांची 1 तास बैठक सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सिद्धेश, नवनाथ, पण या एकंदरीत सर्व बैठकीनंतर पुढे राष्ट्रवादीची भूमिका काय असू शकते? म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अनेक नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। त्यानंतर पुढची समीकरणं बदलू शकतात का बारामतीसाठी? नक्कीच खऱ्या अर्थाने विलिनीकरणाचा विषय जो आहे तो चर्चेला जात आहे आणि शरद पवार यांच्या गटातील अनेक कार्यकर्ते किंवा नेते मंडळी जे आहेत ते दिवंगत अजित पवार यांच्या बाबतीत अनेक वेळा विलिनीकरणाचा विषय झाला अशी चर्चा देखील त्यांनी सुरू केलेली आहे। खऱ्या अर्थाने आता या ठिकाणी फॅमिली बैठक सुरू आहे। या फॅमिली बैठकीमध्ये विलिनीकरणाचा विषय समोर येतोय का आणि चर्चा होते का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। खऱ्या अर्थाने विलिनीकरण शरद पवार गटाचे नेते जे आहेत ते विलिनीकरण दोन्ही राष्ट्रवादीत हो अशी चर्चा सर्वत्र करत आहे, त्यांची मागणी देखील आहे। मात्र अद्याप तरी या बैठकीमध्ये नेमकं काय विलिनीकरणासंदर्भात चर्चा सुरू आहे हे मात्र अद्यापही उघड झालेलं नाही। धन्यवाद नवनाथ, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।